प्रॉब्लेम नंतर देखील त्यांना तिकीट देऊन निवडून आणलं, मशालीच्या चिन्हावर निवडून आले आणि 1.5 वर्षात हे 500 कोटीला विकले. त्यांनी आपलं इमान विकलेलं आहे, आपला बाप बदललेला आहे. अशी लोक आमच्यासाठी मेलेली आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी दशक्रियाविधी होतो गणपती घाट, या ठिकाणी आम्ही त्यांचं श्राद्ध घालत आहोत, पिंडदान करत आहोत त्यांच्या नावानं. शिवसेनेला आमदार खासदार बनवता येत ही नामर्द आहेत की ज्यांनी शिवसेनेची लेकरं त्यांच्या घेतली कांद्यावर. त्यामुळं शिवसैनिकांचा संताप या ठिकाणी जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण व सर्व सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उपस्थितीत या ठिकाणी आम्ही पार पाडत आहोत. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे पक्ष स्थापन करून आज 60 वर्ष झाले. परंतु या 60 वर्षापासून शिवसेनेला संघर्ष नवीन आहे. शिवसेना प्रमुखाने अनेक येड्यागबाळ्यांना शेंदूर पुसून दगडाचा देव बनवला, परंतु अनेक लोक निष्ठावान आहेत. तिथं आलेले लोक अनेक वर्ष 30 वर्ष काम करणारे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, परंतु शिवसेना कधी सोडलेली नाही. परंतु शिवसेनेने ज्यांना मोठं केलं, ते खासदार केलं, आमदार केलं, असे भडवे, असे नालायक लोक, पैशासाठी लालची झालेले लालची कुत्रे, हे जे 6 गद्दार 6 खासदार आहेत ना, त्या खासदारांना सर्वसामान्य शिवसैनिकांनी निवडून दिलेलं आहे. मी असू द्या, माझे शहर महानगरपालिका महेश धाराशिव इथं बसलेले अनेक लोक, धाराशिवला मी प्रचाराला गेलो, आमच्या पद्धतीच्या पैशातून गेलो. का तर शिवसेनेचा आदेश आहे, शिवसेनेचा माणूस निवडून यायला पाहिजे. ज्या माणसाला पद्मश्री पाटलांनी त्याच्या बापाला गोळ्या घातल्या, मला असं वाटतं की आज असं वाटायलंय त्या पद्मश्री पाटलाला अजून 1-2 गोळ्या देतो की ह्या भडव्याला ते गाडीत 2 गोळ्या घालावं लागेल. असे हे भडवे लोक, या भडव्याचा निषेध करावा तिथनं कमी आहे. परंतु शिवसेनेला संघर्ष कमी नाही. शिवसेना स्थापन झाल्यापासून अनेक गावागावामध्ये प्रत्येक शाखाप्रमुख हत्या झाल्या. हत्येच्या त्या रक्ताच्या थेंबात शिवसेना उभी राहिलेल्या आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री झालेले आहेत, केंद्रामध्ये लोकसभा अध्यक्ष झालेले आहेत. असं शिवसेनेने जास्तीत जास्त मुख्यमंत्री फक्त शिवसेने दिले आहेत. अशा पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना पाठीत खंजीर खुपसणाऱ्या त्या गद्दारांचा आम्ही पिंडदान करून निषेध करतोय. परंतु सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना आक्रमक शिवसेना आहे. सोलापूर जिल्ह्याच्या शिवसेनेला बी इतिहास आहे. त्या इतिहास कधी शिवसेनेचा पुसला जाऊ नये म्हणून आम्ही ह्या गद्दारांचं पिंडदान केलेलं आहे. ज्या एकनाथ शिंदेला सुद्धा बाळासाहेबांनी बनवलेलं आहे. त्या भडव्यानी ज्या रिक्षावाला होता भडवा, त्या भडव्याला रिक्षावाल्यापासून आज मोठी पद दिले, मुख्यमंत्री पद दिले, फक्त शिवसेनेमुळे झालं. त्यामुळं ह्या भडव्यानी, अरे तू काँग्रेसची माणसं फोड, भाजपची माणसं पड, शिवसेनेची माणसं पडतो, मराठी माणसामध्ये फूट पडतो, तुला लाज वाटली पाहिजे. किती दिवस तू पैसे देणार आहे? पैसे सर्वसामान्य दे, सर्वसामान्यांना नोकऱ्या द्या, सर्वसामान्यांना काम द्या, शेतकऱ्यांचं कर्जमाफी करा. परंतु तुम्ही भडव्यानो फक्त बोटार मोजणाऱ्या 6 लोकांना करोडो रुपये देता आणि माणसं फोडता. परंतु ठीक आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन आम्ही 6 गेले तर 6 लाख तयार करण्याची आमची हिंमत आहे. त्यामुळे आज पिंडदान करून त्यांचा निषेध करणार आहे. अहो ते ठेवा हा नको मग त्यांना राजा चांगला होता की रे बाबा, आता कसा शिवसेनेची गद्दारी करून गेला रे सोन्या. हे गद्दारा ओम राजा, हे संजय दिला पाटला, स्वर्गात तरी सुखी राहा रे राजा. स्वर्गात गद्दारी करू नको रे, शिवसेनेची गद्दारी करू नको. हे भाऊसाहेब वागचौऱ्या, खाऊन खाऊन काळ्या तोंडाचा झाला की रे. स्वर्गात जाऊन तिथे गद्दारी करू नको रे भाऊसाहेब वागचौऱ्या. हे संजय जाधवा, तुला नरकात सुद्धा जागा दिसणार भेटणार नाही रे. शिवसेनेच्या सामान्य शिवसैनिकाची तू गद्दारी केला रे संजय जाधवा. ओम राजा निंबाळकर, अरे तुला कसा ओम राजा म्हणावा रे, तुझ्या अंगात एवढी गोम निघाली. अरे गोम राजा, ए नागेश पाटला, तुला असा कसा साप चावला रे. नागेश राजा, तुला कसा साप चावला रे.
तिथं नरकात तरी सुखी राहा रे, तिथं गद्दारी करू नको. समस्त शिवसैनिकांच्या वतीनं तुम्हाला आदरांजली जोडं मारून आम्ही या ठिकाणी साजरी करत आहोत. राजा हो, ठीक आहे. सगळेजण या ह्याच्यात टाका, फुलं हे इकडे ठेवा.